नमस्कार, मी अजित जाधव. मी आज बनवत आहे वांग्यापासून बनवलेली बिर्याणी. ही अशी छोटी छोटी वांगी आणलेली आहेत आणि ही अशी कट करून अशी कापून घ्यायची. अशी कापून घ्यायची. इकडं भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि आता पाणी गरम करून त्यामध्ये आपण ही ऑल फ्लेवर मसाल्याची पानं आहेत ही घालून घेतोय. तमालपत्री घालून घेतोय. हिरवी वेलची घालून घेतोय या पाण्यामध्ये. दालचिनी घालून घेतोय. बदाम फूल घालून घेतोय. काळी मिरी थोडी घालून घेतोय. लवंगा घालून घेतोय आणि हे शाजीर आहेत. हे शाजीर आपण यामध्ये घालून घेतोय आणि यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. यामध्ये नंतर दिल्ली राईस तांदूळ उकळून घ्यायचा आहे यामधनं. आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि हे गरम करत ठेवायचं. इकडं भांड्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तेल गरम झालंय, त्यामध्ये जरा काजू भाजून घ्यायचे. आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये एक अर्धा किलो कांदा घेतला आहे वांगी बिर्याणीसाठी. चांगलं भाजून घ्यायचा आहे कांदा. आता एक बाउल घेतलंय, त्या बाउलमध्ये दही घ्यायचं आहे थोडं. दही घेतले. या दहीमध्ये आता थोडी हळद घालून घ्यायची. बिर्याणी मसाला घालून घ्यायचा यामध्ये 1-2 चमचे. तिखट मिरची पूड घालून घ्यायची 1-2 चमचे आणि हे चांगलं फेटायचं आहे. थोडा मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये. तसंच इकडे बिर्याणीच्या कांद्यामध्ये सुद्धा जो भाजाला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ घालून घ्यायचं आहे. कांदा थोडा घालून घ्या. त्यामध्ये आता जी चिरलेली वांगी आहेत बारीक बारीक ती सगळी मॅरिनेट करून घ्यायची. त्यामध्ये वांगे मस्त अशी मॅरिनेट करत ठेवायचे. एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचे. थोडा यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा चांगला परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा आहे आपल्या कांद्यामध्ये. पाणी इकडे गरम झालंय. यामध्ये अर्ध्या तासापूर्वी जो दिल्ली राईस तांदूळ भिजवत घातला होता पाण्यामध्ये ते आता यामध्ये आपण तांदूळ करून घ्या. कांदा टॅमॅटो चांगला भाजला आहे. आता यामध्ये आपण ते जे मॅरिनेट करत ठेवलेली वांगी होती 10-15 मिनिटं ती आता ह्यात घालून घ्यायची. आपण घालून घ्यायची.
त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे, 2-3 चमचे. चांगला हलवून घ्यायचं. लिंबू कापून घ्यायचा आहे थोडा, त्या बिया काढून त्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आणि यामध्ये थोडं पाणी घालून कळवून थोडं वांग्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पुन्हा दही वगैरे असतो थोडंच पाणी घालून घ्यायचं आणि थोडं शिजवून घ्यायचं आहे. लई शिजवायचं नाही, थोडं अर्ध कच्ची वांगी शिजवायची आहे ती, लई शिजवून घ्यायची नाहीत वांगी. आता आपण मोकळ्यात ठेवलेला तांदूळ आहे तो बऱ्यापैकी 80% शिजलेला आहे. तो आता आपण बाजूला काढून घ्यायचा आहे. तांदूळ उकडलेले जे तांदूळ आहेत ते आता भांड्यामध्ये घालून असं पहिला थर लावून घ्यायचा एक. त्यामध्ये आता शिजवलेली वांगी आहेत ते आता यामध्ये घालून घ्यायचे. ते दुसरा थर लावायचा त्याच्यावर वांग्याचा. अर्धा कच्ची शिजवून घेतल्यात आपण. भातामध्ये आणि शिजतात ही वांगी. हा दुसरा थर वांग्याचा लावलेला आहे. आणि आता पुन्हा यावर बॉईल झालेले जे तांदूळ आहेत म्हणजे उकडलेले जे तांदूळ आहेत बेली राईस ते पुन्हा आता हे थर लावून घ्यायचं आहे. बस आता थोडं असं होल पाडून घ्यायचे भाताला, जे तांदूळ घातले त्याला. आणि ह्यामध्ये थोडा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे यामध्ये. आणि थोडे जे काजू तळले होते ते यावर टाकून द्यायचे. थोडं कोथिंबीर सुद्धा थोडी यावर घालायच्या. आणि तूप घेतले, हे तूप असं सगळं सोडून द्यायचं. जिथं जिथं होलं पाठली होती तिथं हे तूप घालून घ्यायचं. मसाला आणि तूप जे आहे हे चांगला फ्लेवर येतोय पुन्हा बिर्याणीला. हे तूप सगळीकडे असं पसरून घ्यायचं. आणि आता आपण या लातुंब्या घेतल्यात पिठाच्या, गव्हाच्या पिठाच्या, या सगळ्या लावून अशा घ्यायच्या. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, गरम पाणी. जे आपण तांदूळ उकळलेलं जे पाणी आहे ते थोडंसं घालून घ्यायचं आहे यामध्ये. आणि आता आपण हे जे थाळा यावर झाकून आता या बिर्याणीला चांगला दम लावून घ्यायचा आहे. हे चांगलं असं दाबायचं. हे जी वाफ जाता कामा नये. एक 10 ते 15 मिनटं आपण आता हे गॅसवर ठेवायचं आहे, तवा ठेवून. आता हे ह्या तव्यावर हे भांडं ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं त्याला वाफलून द्यायचं आहे. आणि आता आपली वांगी बिर्याणी होत आहे. मस्त अशी बिर्याणी झालेली आहे आपली. आता आपण ही बिर्याणी ह्यामध्ये काढून घ्यायची. वांग्यापासून बनवलेली बिर्याणी, वांगी बिर्याणी.
आपली वांगी बिर्याणी तयार झालेली आहे.